बातमी धुळ्यातून आहे। शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून कारवाई जी सुरू होती ती पहाटे 4 वाजता संपली। पोलीस प्रशासनाकडून 102 नंबरच्या खोलीतून 1,84,00,000 जप्त करण्यात आलेत। धुळे शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी 5 कोटी ठेवल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला होता। तर याचाच कारवाईचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीने या ठिकाणी धुळ्यामध्ये दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये या समितीच्या सदस्यांना 5 कोटी रुपये देण्यासाठी या विश्रामगृहामध्ये ते ठेवल्याचा आरोप माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते असलेले अनिल गोटे यांनी आरोप केला आणि त्यानंतर प्रशासनाने कडे त्यांनी मागणी केली या रूममध्ये आपण यावं आणि या ठिकाणी ठेवलेली रक्कम तपासावी। मात्र तब्बल 3 ते 4 तासाच्या नंतर या ठिकाणी प्रशासन आलं। पोलीस असेल, महसूल खाते असेल, अशा विविध अधिकाऱ्यांच्या मार्फत आता या ठिकाणी हे रूम खोलण्यात आलेले आहे आणि त्यानंतर या ठिकाणी या पैशांची मोजमाप या 102 क्रमांकाच्या रूममध्ये केली जात आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। जी काही रक्कम आहे ही रक्कम या ठिकाणी सापडलेली आहे आणि त्याची मोजमाप आता या ठिकाणी सुरू आहे। मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे।